हॅलो मित्रांनो, एशिया कप 2025च्या सुपर 4च्या मॅचेसला काल सुरुवात झाली आणि काल जी पहिली मॅच होती ती श्रीलंका आणि बांगलादेशची होती। एशिया कपच्या ज्या ग्रुप स्टेजच्या मॅचेस होत्या त्या खूप बोरिंग होत्या, पण कालची जी मॅच होती सुपर 4ची पहिली मॅच ती जबरदस्त होती। एकदम कट टू कट मॅच झाली। एकदम उलटफेर किंवा अपसेट तर नाही म्हणता येणार, पण काल मोठा धक्का बसलेला आहे आणि तो धक्का दिलेला आहे बांगलादेशने श्रीलंकेला। श्रीलंकेची टीम जी बांगलादेशपेक्षा चांगली होती आणि ग्रुप स्टेजमध्ये त्यांनी सगळ्या मॅचेस जिंकल्या होत्या, परफॉर्मन्स चांगला होता। त्या श्रीलंकेच्या टीमला बांगलादेशने काल हरवलेलं आहे आणि बांगलादेशचं खरं तर असंच आहे, चले तो चांद तक नाही तो रात तक। त्यांचा जर दिवस असेल तर ते कोणत्याही टीमला हरवू शकतात आणि आता कालची मॅच जिंकल्यामुळे बांगलादेश फायनलमध्ये जाण्याचे चान्सेस वाढलेले आहेत, कारण आता त्यांची जी मॅच असणार आहे ती इंडिया आणि पाकिस्तान सोबत असणार आहे। पाकिस्तानला ते गुंडाळू शकतात, त्याच्यामुळे त्यांना दोनपैकी एकच मॅच जिंकायची आहे तर ते फायनलमध्ये पोहोचू शकतात। आणि दुसरीकडे श्रीलंकेचे आता फायनलमध्ये जाण्याचे चान्सेस कमी झालेले आहेत, कारण त्यांना राहिलेल्या दोन्ही मॅचेस जिंकावं लागतील। इंडिया आणि पाकिस्तान सोबतच्या दोन्ही मॅचेस त्यांना जिंकावं लागतील। कालची जी मॅच झाली श्रीलंका आणि बांगलादेशची ती मॅच जबरदस्त होती, एकदम कट टू कट। एकदम फायनल ओव्हरमध्ये जाऊन शेवटच्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलला जाऊन बांगलादेशने टार्गेट चेस केलं। काल बांगलादेशच्या कॅप्टन लिटन दासने टॉस जिंकला आणि पहिले बॉलिंग करण्याचा डिसिजन घेतला। श्रीलंकेची सुरुवात होती ती चांगली झाली, त्यांची ओपनिंग पार्टनरशिप 44 रनची होती। 5 ओव्हरमध्ये त्यांनी 44 रन्स केले, पण त्याच्यानंतर श्रीलंकेच्या विकेट पडत गेल्या। ओव्हरऑल जर बॅटिंग बघितली श्रीलंकेची तर ती एवढी चांगली नव्हती, जास्त काही मोठ्या पार्टनरशिप सुद्धा लागल्या नव्हत्या। फक्त एकच बॅट्समन होता शनाका, ज्याने 37 बॉल्समध्ये 64 रन्स केले। त्याच्या या इनिंग्समुळे श्रीलंकेला फर्स्ट इनिंग्समध्ये 168 रनचं टार्गेट देता आलं। बांगलादेशकडून त्यांचा जो मेन बॉलर होता मुस्तफिजूर, त्याने काम सुद्धा तसंच केलं, त्याने 3 विकेट्स काढले। त्याच्यानंतर मेहदी हसन जो त्यांचा टॉपचा ऑलराऊंडर आहे सध्या, त्याने 2 विकेट्स काढल्या। बांगलादेशच्या बॅटिंगची सुरुवातही काही चांगली झालेली होती। 1 रनवर त्यांची पहिली विकेट पडली आणि त्यांची जर ओव्हरऑल बॅटिंग बघितली तर फक्त 2 बॅट्समन आहेत, त्या 2 बॅट्समनमुळे ते मॅच जिंकू शकले, बाकी बॅट्समन काही करू शकले नाही। आणि ते 2 बॅट्समन म्हणजे सैफ हसन आणि तौहिद हृदय। सैफ हसनने 45 बॉलमध्ये 61 रन्स केले आणि तौहिद हृदयने 37 बॉलमध्ये 58 रन्स केले। श्रीलंकेचं जे हृदय तोडलं किंवा हार्ट ब्रेक केला तो तौहिद हृदयनेच केला। त्याने ज्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली त्याच्यामुळे बांगलादेश शेवटच्या ओव्हरपर्यंत जाऊ शकली आणि मॅच जिंकू शकली। मॅन ऑफ द मॅच हा सैफ हसन होता, ज्याने 45 बॉलमध्ये 61 रन्स केले, त्याला मॅन ऑफ द मॅच देण्यात आलं। श्रीलंकेने बॉलिंग चांगली केली होती, फाईट बॅक चांगला केला, पण शेवटी ते मॅच जिंकू शकले नाही। आता आज सुपर 4 मध्ये दुसरी मॅच आहे आणि ती आहे इंडिया आणि पाकिस्तानची। इंडियाने जेव्हा ओमान सोबत इंडियाची मॅच होती तेव्हा थोडंसं लाईटली घेतलं असं दिसत होतं आणि लाईटली घेतल्यामुळे इंडियाला धक्का सुद्धा लागला होता। त्याच्यामुळे नजर हटी दुर्घटना घटी असं करून चालणार नाही, कारण ज्या सुपर 4 मध्ये टीम आहेत, श्रीलंका असेल बांगलादेश असेल, ह्या धक्का देऊ शकतात। त्यामुळे इंडियाला आपला बेस्ट परफॉर्मन्स द्यावा लागेल, कुठेही ढिल्लं सोडून चालणार नाही।